जिल्हा परिषदेच्या शाळेचं शिक्षण सगळ्यांना माहिती आहे. खरोखर काही काही शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवतात, पण तरी देखील उच्च शिक्षण घेण्याची ताकद निर्माण करणारा युवक ग्रामीण भागामधून निर्माण झाला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेला हा मुलगा शहरात आला. शहरीकरणाच्या धबडग्यात तो पार पेचून जातो, गडबडून जातो. यम यन म्हणणारा म्हणून एन पडे गडबडून जातो. हे माझं नाहीये, हे जमत नाही. कशी तरी डिग्री कंप्लीट करतो. शेती करायला जेव्हा पहिल्यांदा टोपलं उचलतो तेव्हा बाप सांगतो, अरे नका नका नका, हे तुझं काम नाही, हलके काम करू नको, तुझं साळाला. त्या क्षणी त्या मुलावर संस्कार होतो की शेतीचं काम करणं, कष्टाचं काम करणं म्हणजे हलक्या दर्जाचं काम करणं आहे. त्याच्या डोक्यातला श्रमसंस्कार तेव्हाच निघून जातो. मंडळी, हा शहरात येतो, अर्धवट शिक्षण, शेती हातातून गेलेली, धंदे आमच्या बापजादांनी कधी केलेले नसतात, त्याच्यामुळे धंद्याची गणित जमत नाही. असे अनेक बेरोजगारांचे लोंढेच्या लोंढे शहरांमधून निर्माण व्हायला लागले. आणि आता एक नवीन गाजर या मुलांसमोर आहे, ते म्हणजे काय करतं रे पोरांनो, नाही ताई स्पर्धा परीक्षेची तयारी करायला. स्पर्धा शब्द नीट लिहिता येत नाही मुलांना. मी जेव्हा आमचे इंटरव्ह्यू घेते तेव्हा या मुलांना साधं मराठी लिहिता येत नसतं, साधं वाचता येत नसतं, रिझ्यूम कशाला म्हणतात ते माहित नसतं, कुठले एटिकेट्स काही असतात ते माहिती नसतात. पण स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागलो म्हणून त्याच्यात राहतात, शहरात राहतात, मोबाईल घेतात चीनचे 1,500-2 हजाराचे, टर दिवसभर गाणे वाजवत फिरत राहतात. बापाला फोन करतात, फीचे पैसे भरायचे. बाप बिचारा पोटाला चिमटा घेऊन मायच्या अंगावरचे दागिने वेकून या मुलासाठी पाठवतो. शेती गेली, शिक्षण गेलं, धंदा गेला. UPSC MPSC तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खायची गोळी नाहीये, पटकन टाकल्याने मिळाली. अशी आमची बेरोजगार मुलं दिशाहीन भटकत राहतात, कुठल्या तरी नशेच्या आहारी जातात आणि एक दिवस स्वतःचं आयुष्य संपवून टाकतात. ही आमच्या ग्रामीण भागाची आज अवस्था झालेली आहे.